वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकाय माने संसार हालाहल मोह शांत। आहे तितुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती। दासबोधामधली ही ओवी आहे तितुके देवाचे। हे म्हणजे मनाची समजूत काढणं नाही आहे, तर भक्ती मार्गामध्ये असताना महत्भाग्याने ज्यावेळेला एखाद्या भक्ताची योग साधना पूर्णत्वाला जात असते अनुभूतीच्या प्रांतामध्ये, त्यावेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये जो बदल होत असतो, तो बदल शब्दामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न समर्थांनी, प्रयत्न असं म्हणण्याचं कारण समर्थ आहेत ते, त्यामुळे त्यांना ते जमत नाहीये असं म्हणण्याचा अर्थ नाहीये, पण प्रयत्न म्हणण्याचा मागे भूमिका अशी आहे की जी अनुभूती शब्दातीत असते ती शब्दामध्ये आणण्याचं काम समर्थांनी केलं। म्हणजे एकदा बोलता बोलता असं स्वामी म्हणाले होते की जे अनुभूत असतं ते कधी शब्दात नसतं, आणि जे शब्दात असतं ते अनुभूतीत नसतं। याचा अर्थ अनुभूती ही अनुभूती असते, ती शब्दामध्ये मांडता येत नाही, पण तरी देखील संतांचं हे वैशिष्ट्य असतं की त्यातल्या त्यात ते अगदी जवळ नेतात आपल्याला। तसं त्यांनी इथे म्हटलेले आहे तितुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती। उद्वेगाचं मूळ कशामध्ये आहे, आणि ते तुटतं असं सांगितलेलं आहे त्यांनी। उद्वेगाचं मूळ आहे मीपणामध्ये, कुठल्याही पद्धतीच्या मीपणा। ह्याचा अर्थ याला अहंकार गर्व असं म्हणतात, त्या मीपणाबद्दल इथे बोलणंच चाललेलं नाही, त्याला अध्यात्मात जागाच नाही आहे। इथे मी ह्या शब्दाबद्दल म्हणजे कर्तृत्वाचा जो अहंकार असतो त्याच्याबद्दल इथे बोलणं चाललेलं, त्यात ते उद्वेगाचं मुख्य कारण असतं। माझ्या आयुष्यामध्ये घडत असलेली प्रत्येक घटना ही ज्याला मीशी संबंधित होऊन राहते, हे मी करतो आहे, माझ्यामुळे होतं आहे, माझ्यासाठीच होतं आहे, माझ्याच बाबतीमध्ये होतं आहे, तर त्यावेळेला तो उद्वेग निर्माण होतो। कारण की ज्यावेळेला माझ्या मनाविरुद्ध सगळ्या गोष्टी व्हायला लागतात तेव्हा उद्वेग निर्माण होतो। जोपर्यंत माझ्या मनासारखं चाललेलं असतं तोपर्यंत सगळं शांत असतं। जरा अगदी थोडं जरी माझ्या मनाविरुद्ध झालं तर उद्वेगाची निर्मिती व्हायला लागते, आणि तेच मूळ आहे असं त्यांनी सांगितलं। उद्वेगाचं मूळ कशात आहे, आणि ते मूळ तुटतं असं म्हटलंय। कशामुळे तुटतं, आहे तितके देवाचे ऐसणे वर्तणे निश्चयाचे। निश्चयाचा अर्थ साधना। इथे जे म्हटलेलं आहे की ऐसे वर्तणे निश्चयाचे, ते निश्चयाचं म्हणजे काय, निश्चयाचा अर्थ साधना, आणि वर्तणे याचा अर्थ साधनेमध्ये ज्यावेळेला ही अनुभूती यायला लागते की सगळ्या चराचर सृष्टीमध्ये व्यापलेलं जे चैतन्य तत्व आहे तेच चैतन्य तत्व माझ्या आतमध्ये आहे, आणि त्याच आधारावरती हे सगळं चाललेलं आहे। ही जेव्हा अनुभूती येते त्याला कळतं की माझं अस्तित्व फक्त असण्याशी संबंधित आहे, बाकी कशण्याशी नाही। म्हणजे असं तुकाराम महाराजांनी पण म्हटलेलं आहे की चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिवीण, वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता, राहिली ते अहंता तेणे। ही त्यांची अनुभूती आहे। म्हणजे असं काही तर्काने तरी ते म्हटलेलं नाही की चाले हे शरीर कुणाची असत्ते, तर ते काही प्रश्न विचारत नाहीत की कुणाच्या सत्ते, असं ते प्रश्न विचारत नाहीत। त्यांना ते कळलेलं आहे कुणाच्या सत्तेने चालतंय, त्यातनं ते प्रकट करत आहेत की अरे हे सगळे शरीर सृष्टी सगळं ते दिवळ्याने दिसतच आहे, पण अगदी एवढे लांब कशाला बघा, स्वतःकडेच बघा ना। स्वतःचं शरीर सुद्धा कुणाच्या सत्तेने चाललेलं, कोण चालविते याला। गुरुदेव रानड्यांचं फार सुंदर वाक्य, आय एम अ सिटीजन ऑफ गॉड्स किंगडम असं ते म्हणायचे। संतांची ही अनुभूती असते की मी आय एम अ सिटीजन ऑफ अ गॉड्स किंगडम, मी त्याच्या राज्यातला एक रहिवासी आहे, हे त्यांची अनुभूती असते, आणि ते त्या अनुभूतीमध्ये राहत असतात, त्यामुळे उद्वेग नसतो त्यांच्याकडे। तुम्ही कुठल्याही संतांकडे बघा, उद्वेग नसतो, शांत असतात। आपला उद्वेग कधी उफाळून येईल सांगता येत, बऱ्याच वेळेला वरती आलेला उफाळलेलाच असतो उद्वेग सगळा, आणि आपल्यासाठी हा तर्क असू शकतो की आपण असं म्हणतो, म्हणजे आपण बुद्धीने स्वीकारलेलं असतं की सगळं आहे तितकं देवाचं आहे,
जे काय सगळं चाललंय ते ईश्वराच्या शक्तीमुळे चाललंय हे मी बुद्धीने स्वीकारलेलं आहे. त्यामुळे ज्यावेळेला कधी प्रसंग उभा राहतो त्यावेळेला ते स्वीकारलं जात नाही पटकन, कारण की बुद्धीने स्वीकारलेलं असतं. अनुभूतीच्या प्रांतात ते अजून आलेलं नाहीये की खरोखर सगळ्या ठिकाणी ईश्वर आहे आणि सगळा सत्ताधीश तो आहे आणि तोच सगळं करतोय. हे अनुभूतीला न आल्या कारणाने वैचारिक पातळीवरती फक्त राहतं. त्यामुळे ज्याला एखादा प्रसंग, विशेषतः जेव्हा कठीण प्रसंग आयुष्यात उभे राहतात त्याला उद्वेग पहिला वरती येतो, की तक्रार असते मग की काय करणार, सगळं भगवंताचे. दोन पद्धतीने उद्वेग काम करतो आपला. एक म्हणजे असं असतं की सरेंडरनेस असतो, पण तो स्वीकारलेला सरेंडरनेस असतो, अपरिहार्य सरेंडरनेस असतो. म्हणजे आता काय करणार, माझ्या हातातच काही नाही आहे, सगळं भगवंताच्या हातामध्ये आहे, त्यामुळे तो काय करतो ते करेल. आता तोच जर का आम्हाला असा पारखा झाला असेल तर तक्रारी चालू होतात. अशा सरेंडरनेस आहे बुद्धीनी, पण तो स्वीकृत सरेंडरनेस नाहीये, अपरिहार्यतेने आलेला आहे. आणि दुसरा एक सरेंडरनेस असतो तो तक्रारीच्या सुरू असला असतो. काय जे आहे ते सगळं त्याचं आहे, काय करणार लोक चिड. उद्वेग ज्यावेळेला ते समजूनच येतं की खरोखर सगळं भगवंताच्या हातात आहे, आपल्या हातात नाही. शांत असतात ते लोक. आत्ताच मी मागे डोंबिवली केंद्राची कथा सांगितली की पंत महाराज बाळेकुंद्रीकर बेळगाव इथले दत्त संप्रदायातली मोठी विभूती. त्यांचे दोन शिष्य, एक कलाप्पा आणि एक बाळप्पा असे. त्यातले कलाप्पा जे होते ते एकदम शांत असायचे, एकदमच शांत. म्हणजे त्याची वृत्ती इतकी अंतर्मुख आणि शांत, प्रत्येक कृती ते शांतपणे करायचे. चेहऱ्यावरती एक विशिष्ट शांतता त्यांच्या. तर अनेक लोकांना त्यांना विचारलं की आप्पा तुम्ही एवढे शांत कसे असता, इतक्या सगळ्या प्रसंग घडतात, काही वेळेला आयुष्य म्हटल्यानंतर प्रसंग वर खाली होत राहतात, तुम्ही किती शांत असता. तर ते म्हणाले की काय माहितीये का, मी दोन गोष्टी आयुष्यात ठरवलेल्या आहेत. एक म्हणजे जे माझं आहे ते मला कधी सोडून जात नाही, आणि दुसऱ्याचं मला काही नको. माझं आहे ते मला सोडून जात नाही ह्याची मला खात्री पटल्यामुळे मला ते सांभाळण्याचा प्रयत्नच करावा लागत नाही, त्याचा ताण नाही. आणि दुसऱ्याचं मला काही नको ही भूमिका असल्या कारणाने काहीही मिळवण्याचा ताण अंतःकरणावरती नाही, त्यामुळे मी शांत असतो. आता दुसऱ्याचं काही नको मला हे मनुष्य आंतरिक स्थितीवर म्हणतो, पण माझं मला काही सोडून जात नाही याचा अर्थ काय होतो, अशी कुठली गोष्ट आहे. कारण तारुण्य म्हणजे रूप, संपत्ती, आयुष्य, मान, सन्मान ह्या सगळ्या गोष्टी जाणाऱ्या आहेत एक ना एक दिवस. सगळं संपतं, सगळं सोडून जातं. जात काही नाही, आत्मस्वरूप. माझं आत्मस्वरूप मला कधी सोडून जाणार नाही याची मला पक्की खात्री आहे. खात्री म्हणजे काय, अनुभूती आलेली आहे ती. म्हणून ते म्हणतात की ते कधीच सोडून जाणार नाहीये. त्यामुळे ते सोडून जाणार नाही म्हटलं ती मला कुठल्याच मिळवण्याचा काही ताण नाही, काही सांभाळून बसण्याचा ताण. आपल्याला सगळ्या गोष्टीचा ताण असतो सतत. उद्वेग असं त्यांनी म्हटलंय, म्हणून की तुटे उद्वेगाचे मूळ. उद्वेगाचं मूळच तुटतं जर का आत्मानुभूती आलेली असेल तर. ती कधी येईल, ऐसे वर्तणे निश्चयाचे. आपली जी साधना आहे ना, ती साधना निश्चितपणे, निश्चयाचा अर्थ साधना, ती योग्य पद्धतीने ज्या वेळेला अनुभूतीच्या प्रांतापर्यंत जायला सुरुवात होईल तेव्हा हे मूळ तुटण्याला सुरुवात होईल. थोडी तरी अनुभूती यावी लागते, थोडी तरी एक शांत अवस्था तरी निर्माण व्हायला लागते. म्हणजे बऱ्याच लोक असा प्रश्न विचारतात की आपल्याला ध्यान चांगलं लागलं म्हणजे काय झालं, ओळखायचं कसं, की माझं ध्यान छान होत आहे हे ओळखायचं. शांत अवस्था प्राप्त होते ही त्याची पहिली खूण आहे. प्रशांत मनसम येनम योगिनम सुखम उत्तमम उपैती शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मशम. प्रशांत मनसम येनम, पहिली स्थिती प्रशांत अवस्था. अनाकलनीय अंतःकरणाला आतमधनं एक प्रशांत प्रसन्न अवस्था प्राप्त होते. अशी जेव्हा ती व्यवहार काळात पण टिकते तेव्हा समजायचं आपलं ध्यान योग्य पद्धतीने झालं. व्यवहारात आपण ध्यानामध्ये कधी असू शकत नाही, असं करताच येत नाही. पण ध्यानामध्ये जी शांत अवस्था अनुभवाला येते त्या अनुभूतीच्या संस्कारामध्ये अंतःकरण सतत तत्पर राहतं आणि कळतं की मला ती अनुभूती प्राप्त आलेली आहे. त्या प्रसन्नतेमध्ये सगळे व्यवहार केले जातात. त्याला समजायचं आपलं ध्यान योग्य पद्धतीने. पहिली अनुभूती. काय काय लोक म्हणतात की ध्यान इतकं सखोल लागलं पाहिजे की काय आजूबाजूला झालं आणि काय झालं कळलंच नाही पाहिजे. असं कसं होतं? ध्यान ही ज्ञानप्रधान स्थिती आहे, त्यामुळे काय झालंय तुला कळलंच पाहिजे. ती काय अज्ञानप्रधान स्थिती नाहीये, झोप नाहीये. ध्यान म्हणजे झोपेत आपल्याला काही कळत नाही काय वेळेला काय.
काहीच कळत नसतं. आपण घोरतो तेव्हा आपल्याला कुठे वाटतं आपण घोरतो. माधूचा म्हणतो तू केवढा घोरत होतास, घोरणार म्हणतो चाल मी घोरत नव्हतो. कारण का जाणीव नाहीये, ती अज्ञानमय स्थिती आहे, नेणिवेच्या प्रांतातली आहे. पण ध्यानामध्ये असं होत नाही. ध्यानामध्ये मला काय होतं हे पक्क कळत असतं आतमध्ये. ज्ञानप्रधान स्थिती आहे. त्यामुळे प्रशांत अवस्था प्राप्त होते, हे पहिलं त्याचं लक्षण आहे. शांत अवस्था प्राप्त होते, त्याला समर्थ असं म्हणतात. आहे तितुके देवाचे ऐसे वर्तणे निश. एकदा का ती अवस्था प्राप्त व्हायला लागली, एकदा का त्या स्पर्श झाला थोडा तरी त्या तत्वाला, की ते समजूनच येतं की सगळं ईश्वराचं आहे. मग सगळा संसार जो माझ्या मार्फत केला जातोय, जो माझा म्हणून मी करतोय, तो सुद्धा मी निमित्त मात्र आहे. जे सगळं चाललंय ते सगळं ईश्वराच्या इच्छेने, त्याच्या शक्तीबुद्धीने सत्तेखाली चाललेलं आहे. एकदा का त्याच्या सत्तेची अनुभूती आली आणि तो सत्ताधीश आहे हे अंतःकरणाला कळून गेलं, की उद्वेग राहतच नाही, कारण आपण सेफ होऊन जातो. आत्ता आपल्याला ताण प्रत्येक गोष्टीचा काय आहे, कारण की ते मला करायचं आहे असं मला वाटतं. मला करायचं आहे, मला काय करायचंच नाहीये, सगळं तो करतोच आहे. जे करतोय तो सगळं तो करतोय, ही अनुभूती आली की ताणच नाही अंतःकरणाला. मग अंतःकरण उद्वेग का निर्माण होईल, ते शांत राहतं. याचा अर्थ तो मनुष्य निर्विकार अवस्थेला जातो, पण ह्याचा अर्थ तो दगड होतो असा त्याचा अर्थ नाहीये. म्हणजे काही वेळेला असं लोकांना वाटतं की संत असतात, त्या संतांना काही दुःख होत नाही, संतांना कधी आनंद होत नाही. असं कसं होईल? आनंदाच्या वेळेला आनंद होणार, दुःखाच्या प्रसंगात दुःख होणार. फरक असतो, फक्त खूप फरक असतो. संतांच्या प्रत्येक अवस्थेमध्ये आणि आपल्या अवस्थेमध्ये कमालीचा फरक असतो. म्हणजे एखादी आनंदमय घटना घडली तर ती आनंदासारखीच व्यक्त केली जाते संतांकडनं. आपल्याकडे काय काय आनंदी घटना घडली तरी काही लोकांचे चेहरे असे वाकडे तिकडे झालेले असतात, कपाला आठ्याबिठी. कारण उद्वेग आहे आतमध्ये सगळा, स्वीकारताच जात नाही कुठलीच गोष्ट, धड स्वीकारता येत नाही. एखादी गोष्ट चांगली घडली रे घडली की त्या चांगल्या गोष्टीचा अनुभव किंवा अनुभूती घेता घेताच ती आता लवकर संपेल ह्याचा ताण अंतःकरणावरती असतो. म्हणून चेहरे तसेच. आत्ता आनंद आहे तर आनंद आहे त्या गोष्टीचा. एखादी दुःखद घटना घडली तर माणूस आहे, संत सगळ्यात जास्त संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांना दुःख होत नाही हा फार मोठा गैरसमज आहे. आपल्यापेक्षा पटकन संतांच्या डोळ्यात पाणी येतं, कारण संवेदनशील अंतःकरण झालेलं असतं. प्रत्येकाच्या अंतःकरणाशी ते संबंधित होऊन गेलेलं असतं, त्यामुळे ते तरंग लगेच उमटतात त्यांच्या अंतःकरणात. पण ते तरंग असतात, लक्षात ठेवा, त्याच्या लाटा होत नाहीत कधी दुःखाच्या. हा खूप फरक असतो. मोठ्या स्वामींच्या माधवनाथ त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा असे लागोपाठ प्रसंग घडले की त्यांच्या जवळची अनेक जवळची माणसं एका पाठोपाठ एक गेली, त्यात त्यांचा एक मित्र पण गेला अगदी लवकर, आणि पाठोपाठ गेले सगळे. तो बोलता बोलता प्रवचनामध्ये ह्या सगळ्यांची आठवण झाली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, म्हणजे पापण्या आलं. तर स्वामींनी असं रुमाल घेतला आणि असं डोळे पुसल्याचे. तर प्रवचन झाल्यानंतर एका साधिकेने त्यांना असं विचारलं, काय स्वामी तुम्ही एवढं इतक्या योगाबद्दल वगैरे बोलता, पण सामान्य माणसासारखं तुम्हाला सुद्धा माणूस गेल्याचं दुःख झालंच की असतं, असं तक्रार केली. म्हणजे असं लोकांनी गृहीत धरलेलं असतं की जी आध्यात्मिक उन्नती झालेली व्यक्ती असते त्याला दुःख वगैरे होतं का, असं नसतं. त्याच्यावर स्वामी म्हणाले नाही नाही असं कसं, संत असलं म्हणून काय झालं, तो जास्त संवेदनशील आहे. पण संतांच्या आणि सामान्य माणसाच्या दुःखात फरक आहे, तो तुझ्या लक्षात नाही. काय फरक आहे मला? तेव्हा ते मला घेऊन एखादा मनुष्य रस्त्याने चालतोय आणि त्याच्या खिशामध्ये 100 रुपये आहेत आणि घरी गेल्यानंतर त्याला कळलं आपले 100 रुपये पडले, तर काय वाटेल त्याला? 100 होते आणि 100 पडले, त्याला खूप ताण निर्माण होईल. पण एखादा मनुष्य जो रस्त्याने चालतो धनिक आहे, त्याच्या खिशाने 10,000 रुपये आणि त्याचे 100 रुपये पडले आणि त्याला घरी गेल्यानंतर कळलं 10,000तले 100 रुपये पडले, तर त्याला जे दुःख होईल ते संतांचं दुःख असतं. 10,000तले 100 गेल्यानंतर जे दुःख होतं ते संतांचं, आणि 100तले 100 गेल्यानंतर जे दुःख होतं ते सामान्यांचं. याचं कारण उद्वेग. सगळं गमावल्यासारखं वाटायला लागतं, आता सगळं गेलं. जरा काही मनाविरुद्ध झालं की तर आमचं कसं होणार, आम्हीच बरे सापडलो, सगळे लोक कसे वागत असतात, त्यांच्या बाबतीत काही वाईट घडत नाही, आम्ही इतके चांगले, इतकं देवाचं करतो तरी आमच्याच बाबतीमध्ये असं सुरुवात उद्वेग. भगवंताला काही फरक पडत नाही. म्हणजे भगवंताला असं आपण कितीही सांगितलं ना की आमच्याच बाबतीत का, तो तुझा प्रश्नच नाही असं म्हणेल, तो माझा प्रश्न आहे. तुझ्याच बाबतीत का, तक्रार करून काय होणार नाही. स्वीकारावं लागतं. आणि स्वीकारलं कधी जातं, ज्याला ही अनुभूती येते तेव्हा ते स्वीकारावं लागत नाही, ते सहज स्वीकृत होऊन जातं की सगळं ईश्वराचंच आहे ना. आत्ता आपल्याला तर्काने स्वीकारावं लागतं, किमान बौद्धिक पातळीवरती हे ग्रहण करून घ्यावं लागतं, ग्राह्य धरावं लागतं की हो, जरी मी असं माझा व्यवहार सगळं जरी बघत असलो तरी देखील
सगळं ईश्वरच करतो आहे असं मी मानतो, संत जाणत असतात. म्हणून संतांची व्याख्या करताना समर्थांनी म्हटलेलं आहे, जो जाणेल भगवंत, जो मानेल भगवंत नाही, जो जाणेल भगवंत, तया नाव बोली जेल संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. तरी भगवंताला जाणलेलं असतं, त्यामुळे शाश्वत काय अशाश्वत काय ह्याचा निवाडा त्याला सहज करता येतो, त्यालाच संत म्हणावं. आपल्या बाबतीमध्ये काय, जो मानेल भगवंत, आपण मानतो. ही सगळ्यात निश्चित मोठी गोष्ट की पहिले मानावंच लागतं, कारण आधी मानलंच नाही तर जाणण्याचा प्रांतच निर्माण होणार नाही. त्यामुळे पहिले मानावं लागतं. पण नुसतं मानून काही होणार नाही. मी भगवंताला मानतो, त्यांनी काय होणार आहे, त्यांनी काही प्राप्त होणार नाही. नुसतं मानून, नुसती धर्म कार्मिक क्रिया करून, नुसती कर्मकांड करून काही होणार नाही. त्या प्रत्यक्ष स्पर्शाला अनुभव घ्यायची तयारी पाहिजे, स्पर्श व्हायला पाहिजे. चित्ताला चैतन्याचा स्पर्श जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या कुठल्याही पूजा अर्चा कर्मकांडाला काही अर्थ नाही आहे. त्यातनं सुद्धा उद्वेग निर्माण होतो कालांतराने, त्या पूजेंचाच उद्वेग निर्माण होतो. कारण अहंकार निर्माण होतो, मी इतकं केलं, मी इतकं केलं, मी इतकं केलं. कुठे चुकलं काय समजत नाही, मी इतकी पारायणं केली, लगेच तक्रार. तू सांगितली कोणी पारायण एवढी करायला, 100 पारायणं केली, एक कर, समजून कर, त्यात काय सांगितलंय समजून. येणे अनुमानाची राहिला, त्याने परमार्थ केला तो वाया गेला, असं समर्थ म्हणतात. अनुमानाने नको, अंदाजपंचे नको करू, समजून घे काय सांगितलंय त्याच्यात. आहे तितके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती, असं समर्थाने सांगितलं. की जर का साधना अनुभूतीच्या प्रांतापर्यंत गेली, मग ती कधी जाईल अनुभूतीच्या प्रांतात. बेसिकली पहिले साधनेबद्दल प्रेम असायला पाहिजे आपल्या अंतःकरणात, की मला हे करायचं आहे. ठरवलं पाहिजे की मी बाकी एक वेळ सगळं चुकलं, माझं राहिलं तरी चालेल, पण ध्यान चुकता का मला. असं आपल्याला स्वामींनी सांगितलं असतं ना, की रोज तुम्ही जर का ध्यान केलं नाहीत तर तुमचं आर्थिक नुकसान होईल. सगळे ध्यानाला बसतील, मग काही न करता ध्यानाला बसतील सगळे. असं काही सांगितलं, असं काही नसतं पडणार, काही संबंध नाही त्या गोष्टीला. म्हणून आपल्याला फारसं इम्पॉर्टन्स वाटत नाही. काही वेळेला असं होतं, भीती नाहीये साधनेची, कारण हा प्रीतीचा प्रांत आहे सगळा. कर्मकांड हा भीतीचा प्रांत असतो. तू रोज ही पोथी वाचा, एक दिवस पण चुकता कामा नये. एक दिवस चुकलं तरी आपल्याला वाटतं काहीतरी विपरीत घडणार, लोक काही करून वाचतात ते. भीतीने नाही, साधना भीतीपोटी होत नाही, प्रीतीपोटी होते. पण ती प्रीती जडावी लागते साधनेवरती. कधी जडेल, जेव्हा माझं भगवंतावरती प्रेम असेल तेव्हा. भगवंतावरती प्रेम असेल तर आहे ती तुके देवाचं, हे पहिलं बुद्धीने स्वीकारलं जातं. जे आहे ते सगळं तुझं आहे, सगळ्याची जबाबदारी तुझ्यावरती आहे. माझ्या चांगल्या वाईटाची, आनंदाची, सुखादुःखाची जबाबदारीच त्याच्यावरती आहे, माझ्यावर जबाबदारीच नाही आहे. माझ्यावर जबाबदारी एवढीच आहे फक्त की मी या साधनेला धरून चालेन, बस, विषय संपला. ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती, असं समज. अशा पद्धतीने साधना केली तर आपला अंतःकरणातला उद्वेग कमी होईल, आणि जितका उद्वेग कमी होईल तितका साधनेचा संवेग वाढायला लागेल. संवेगामध्ये पण प्रकार आहेत. मंद संवेग, मध्यम संवेग आणि तीव्र संवेग. आता हे 3 संवेग काय आहेत हे मी आता सांगणार नाही, पूजाला सांगणार, कारण वेगळा विषय आहे. पण तीव्र संवेग हा संतांकडे असतो. मंद संवेग जरी निर्माण झाला तरी साधना खूप पहिले चांगली होते, पण संवेग निर्माण व्हायला लागतो. असं झोपायला जायच्या आधी आपल्याला लगेच कळलं पाहिजे. रोज रात्री झोपताना असं एक दिवस पण असं नाही, ध्यानाला नाही बसलो, आत्ता बस. आणि नाही बसलो असतं काय झालं, ईश्वराची भेट घेणं चुकेल. विवेकानंदांनी याच्यावरती उत्तर देताना इतकं सुंदर उत्तर दिलं. टॉक टू युअर सेल्फ, ते असं म्हणायचे, टॉक टू युअर सेल्फ वन्स इन अ डे. लक्षात घ्या, ते वन्स इन अ वीक, वन्स इन अ मंथ असं नाही म्हणाले. टॉक टू युअर सेल्फ वन्स इन अ डे, म्हणजे रोज. अदरवाईज यू विल मिस अन ऑपॉर्च्युनिटी टू मीट अ एक्सिलंट पर्सन. असं ऑपॉर्च्युनिटी घालून बसशील तू, एक्सिलन्सीला भेटण्याची ऑपॉर्च्युनिटी घालवशील जर आज मी ध्यानाला नाही बसलो. बरं, कुठे बसायचं आहे ध्यानाला? डोळे मिटून स्वस्त बसायचं आहे. टॉक टू युअर सेल्फ. हा स्वशी केलेला संवाद आहे, पण शब्दाच्या पलीकडे जाऊन केलेला संवाद, जाणीवेच्या पातळीवरती.
म्हणून ते मेडिटेशनची व्याख्या करताना पण काय म्हणायचं, व्हॉट इज मेडिटेशन? गोइंग टू सेल्फ इज अ मेडिटेशन. दुसरं काही नाही. कुठल्या मूर्तीचं इथे ध्यान करायचं, कसलंच नाही, जाणीवेवरती लक्ष केंद्रित कर. सेल्फ सेल्फ आहे ना तिथे. एखादा मनुष्य म्हणेल नास्तिक आहे, मी देवाला मानत नाही. नको मानूस, सेल्फला मानतोस की नाही? कारण देव हा इमॅजिनरी असू शकतो जोपर्यंत मला अनुभव येत नाही तोपर्यंत, पण सेल्फ कधीच इमॅजिनरी नसतो, कारण तो एक्झिस्टिंग असतो प्रत्येकाच्या बाबतीत आहे. आस्तिक असो नास्तिक असो, मी ही जाणीव प्रत्येकालाच आहे, सेल्फची जाणीव प्रत्येकाला आहे. मग तुला गोइंग टू सेल्फ इज अ मेडिटेशन. त्यामुळे कसलंच बंधन नाही आहे, पण तरी देखील आपल्याला हे खूप कठीण वाटतं, कारण मी करत नाही. म्हणून ते म्हणतात आहे तितुके देवाचे, जे आहे ते सगळं ईश्वराचं आहे. तुझ्या हातात काय आहे? साधना करणं, तेवढं कर, बाकी सगळं तू बघून घे. आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तू ते उद्वेगाचे येणे रीती. अशा पद्धतीने साधना जर का आपण करू शकलो तर निश्चितपणे एक ना एक दिवस आपल्याला हा उद्वेग कमी जाणवेल आणि आपल्यामध्ये संवेग आहे याची अनुभूती येईल. आणि मग ते संवेग, मध्य संवेग म्हणजे मंद संवेग, मध्य संवेग आणि तीव्र संवेग, अशा 3 पातळ्यांवरती हा संवेग निर्माण होतो अंतःकरणामध्ये. हा संवेग कसा निर्माण होतो, त्यातला मंद संवेग म्हणजे काय, मध्यम संवेग म्हणजे काय, तीव्र संवेग म्हणजे काय, त्याचा परिणाम काय असतो, ते आपण पुढच्या केंद्रामध्ये. हरिओम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.